नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मोदक वात करू. ही मोदक वात चतुर्थीला किंवा गणपतीमध्ये लावतात. त्याकरिता अगोदर कापूस निवडून घ्यायचा. हा बोंडांचा कापूस आहे. ही सरकी आहे. त्याच्या आजूबाजूचा कापूस काढायचा व सरकी बाजूला करायची. सरकी अशी पकडायची व आजूबाजूचा कापूस काढून सरकी वेगळी करायची. कापूस निवडून झाला. याला पिंजून घ्यायचे. यातला थोडा कापूस हातामध्ये घेऊन परत पिंजून घ्यायचे. कापूस पिंजला की वसा छान निघतो. कापूस असा हातामध्ये पकडायचा, थोडा समोर ओढायचा व रांगोळी बोटांना घासायची. रांगोळी बोटांना घासली की बोटाला खरपूसपणा येतो व वसा चांगला निघतो. बोटांनी या वस्याला पीळ पाडायची. पीळ पाडली की डाव्या हातातील कापूस सैल करायचा व उजव्या हाताने कापूस ओढायचा व पीळ पाडायची व डाव्या हातातील कापूस ओढायचा. हा वसा मोठा झाला. डाव्या हाताला थोडा गुंडाळून घ्यायचा व उजव्या हाताने वात करायची. वसा बोटामध्ये पक्का पकडायचा. करंगळीपर्यंत 1 पदर, तर्जनीपर्यंत 2 पदर, परत करंगळीपर्यंत 3 पदर इथे वसा तोडून घ्यायचा व पीळ पाडायची. वात तयार झाली. ही वात 5 पदराचीही करू शकता. अशा एकसारख्या 10 वाती तयार करायच्या. हे बघा, 3, 3, 3 व 1 व 1 मोठी वात. अशा वाती तयार केल्या व एक वात त्यापेक्षा थोडी मोठी करायची. हे बघा, या 3, 6, 9 व 1 10 ही मोठी वात अशी ठेवायची व त्यावर या 10 वाती ठेवायच्या. अगदी मधोमध करायचे. मोठी वात अशी ओढायची. गाठ पक्की पाडायची. परत एक गाठ पाडायची आणि नंतर हातामध्ये पकडून वाती एकसारख्या करायच्या. हे वर आहे, याला थोडे सूत बांधून पक्के करायचे. गाठ घट्ट बांधायची. परत एक गाठ बांधायची. उरलेले सूत कापून घ्यायचे. मोदकाचा आकार व्यवस्थित करायचा. हा वर भाग आहे, याला थोडे दूध लावायचे. पीळ पाडायची. कापूस लावून परत पीळ पाडायची. दांडी घट्ट व मोठी होतपर्यंत दूध व कापूस लावून मोठी करायची. आकार व्यवस्थित करायचा. अगदी मोदकासारखी वात दिसते ही बघा. परत दुसऱ्या पद्धतीने मोदक वात सांगते. हा निवडलेला कापूस आहे. हा कापूस थोडा पिंजून घ्यायचा. अगोदर फुलवात करायची. असा कापूस पकडायचा व असा वर घ्यायचा. वर ओढायचा. दूध लावून पीळ पाडायची. परत कापूस घ्यायचा व फुलवातीवर ठेवायचा. परत दूध, कापूस लावून घट्ट पीळ द्यायची. ही बघा, फुलवात तयार झाली. या वाती अगोदर केल्या त्याचप्रमाणे 10 वाती केल्या आहे. या वाती याप्रमाणे ठेवायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशा 10 वाती ठेवल्या. याप्रमाणे हातावर ठेवायच्या. अशा 10 वाती ठेवल्या की यावर ही मोठ्या आकाराची फुलवात केली ती ठेवायची. ठेवली की पालथं करायचं. नंतर संपूर्ण वाती वर ओढायच्या. ओढल्या की याला सूत बांधायचे. घट्ट गुंडाळून घ्यायचे. नंतर गाठ पक्की बांधायची. उरलेले सूत कापून घ्यायचे. आकार व्यवस्थित करायचा. एक व दुसऱ्या वातीमध्ये जास्ती अंतर असेल तर अंतर व्यवस्थित करायचे. हा वरचा भाग आहे, याला थोडे दूध लावायचे. कापूस लावून पीळ पाडायची. बैठक व्यवस्थित करायची. ही बघा, दुसऱ्या प्रकाराने गणपती बाप्पासाठी मोदक वात तयार झाली. ही मोदक वात संकट चतुर्थीला किंवा गणपतीमध्ये 10 दिवसात लावतात. ही वात तूप घालून भिजवायची. हळद कुंकू लावायचे. नंतरच प्रज्वलित करायची.